श्री स्वामी समर्थ दादांनो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आज आहे श्रावण सोमवाराचा दुसरा दिवस. तर तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर चला आपण ब्लॉग स्टार्ट करूया, जास्त न वेळ घालवता. तर आज दुसरा दिवस आहे. तर शिवलिंगाची पूजा कशी करायची हे मी तुम्हाला मागच्याच ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे. परंतु आता मी शिवलिंगाची ओम नमः शिवाय हा जप करणार आहे. नित्यसेवेमध्ये 108 वेळा जे दिलेलं आहे शंकराचे नाव, ते घेऊन पण तुम्ही करू शकता. ओम नमः शिवाय म्हणून पण करू शकता. पण मी आज ओम नमः शिवाय न म्हणता साम सदाशिव हा मंत्र म्हणून मी त्यांचा अभिषेक करणार आहे, जप करणार आहे 108 वेळा. तर चला मग ठीक आहे. आधी सर्वप्रथम आपण धुवून घेऊया. शिवलिंगाला धुवून इथे ठेवून नंतर आपण त्यांच्यावर पंचामृत करूया. पंचामृतमध्ये तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितले आहे, मी गडी साखर टाकली आहे, तूप, दूध, मध आणि हळद, कापूर असेल तर कापूर पण टाकू शकता आणि चंदन असं टाकून असं टाकलेलं आहे ना. आणि पंचामृत तयार केलेलं आहे शिवलिंगाच्या पिंडावर टाकायला. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मृत्युंजय मंत्र किंवा ओम नमः शिवाय म्हणून पण तुम्ही करू शकता. तर मी मृत्युंजय मंत्र म्हणून करते अभिषेक. ठीक आहे, चला मग. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुक्मे वंदनात् मृत्युमुक्षीयमृतात्. 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 गंगाजल हे शिवजीला खूप प्रिय असते, तर मग गंगाजल त्यांच्यावरून टाकायचं. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुक्मे वंदनात् मृत्युमुक्षी अमृतात्. त्यानंतर आपण साध्या पाणी टाकूया. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुक्मे वंदनात् मृत्युमुक्षी अमृतात्. धूप लावून घेऊया. आणि तुम्हाला सांगते, आधी जे आपण पंचामृतनी जे शिवलिंगावर आपण पूजा करतो, तर एक सर्वप्रथम हे गोष्ट लक्षात ठेवायची की त्यांना असं छान प्रकारे घासून घ्यायचं, पुसून घ्यायचं. आणि जे ते तीर्थ येते ते घरातल्या सदस्यांना द्यायचं, आपण स्वतः प्यायचं. जर जास्त उरलं असेल तर बेलाच्या झाडाखाली किंवा इतर कुठलेही झाड असेल त्यामध्ये ते तीर्थ, राहिलेले तीर्थ टाकायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुक्मे वंदनात् मृत्युमुक्षीयमृतात्. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. उरलेलं पाणी मी बेलाच्या झाड. श्री स्वामी समर्थ. परत हे फूल आपण शिवलिंगाला अर्पण करणार आहोत. पण मी एक सांगते की तुम्हाला हे फूल आमच्याकडे धोत्रेचं फूल म्हणून असं म्हटलं जातं. आता तुमच्याकडे कोणतं फूल असं म्हणतात माहिती नाही. त्याच्यानंतर ही पराजिताची फुलं. पराजिताची फुलं शंकराला खूप प्रिय असतं आणि ते त्याचं जास्त फुल असेल तर हार करून टाका. पण मला असं म्हणायचं आहे की या फुलवाल्याने राजयोग येतात असं म्हणतात. राजयोग येऊ दे किंवा नको येऊ दे, पण आपल्या महादेवाला आवडते ना, म्हणून अर्पण करायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, साम सदाशिव. त्यानंतर चंदन लावून घ्यायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माहिती आहे, विभूती मी ज्याप्रमाणे सांगितली ती पण
लावून घ्यायची. तर कोणी ओम नमः शिवाय आपण जपणे जपू शकतात. पण मला असं म्हणायचं की ओम नमः शिवाय हा गुरुमंत्र असल्याशिवाय जपू नये, कारण त्याचे वाईट परिणाम पण होतात असं म्हणतात. तर आपण मागच्या वेळी आपण नित्यसेवेतील ते 108 वेळा मंत्र म्हणून जप केला, पण आज आपण साम सदाशिव म्हणून जप करूया. ठीक आहे, चला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. साम सदाशिव, 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 साम सदा साम सदाशिव, 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 साम सदा साम सदाशिव, 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 साम सदा साम सदाशिव, 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 साम सदाशिव. अभिषेक दिवसभर ठेवायचा. आता आहे माझ्याकडे छोटा आहे, पण इथे थोडंसं गंगाजल टाकून इथे पूर्णपणे पाणी टाकायचं. आता बघू शकता तुम्ही, या छोट्याशा याने आपल्या शिवलिंगावर पाणी पडत राहील. पडत आहे. मी खात्री करून घेतली की पडत आहे किंवा नाही. तर आता तुम्हाला सांगते, नित्यसेवेमध्ये असलेले जे आरती आहे, ओम शिव ओंकार, स्वामी जय शिव ओंकार, ब्रह्मा विष्णू महेश, अर्धांगी धारा, स्वामी जय शिव ओंकारा, ही आरती म्हणायची. मी ही आरती यूट्यूबवर लावली असती, पण कॉपीराईट येते, त्यामुळे हे सगळं नाही लावू शकत. भेटते तुम्हाला. मी इथे आरती करून घेते ओम शिव ओंकारा. मी कॉपीराईट येते त्यामुळे मी काही ते लावलं नाही. पण तुम्हाला जी आरती येते शिवाची किंवा शिव स्तोत्र पण म्हणून तुम्ही आरती करू शकता. गंगाजल किंवा स्वच्छ पाणी किंवा कच्चे दूध यामुळे शिवलिंगाची पूजा करू शकता. आपण कुठल्याही देवमध्ये स्वामी बघतो ना, तर बघा स्वामीचंच नाव येतं. तर तसं पंचामृत तुम्हाला मी सांगितलंच आहे, दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे मिश्रण. ठीक आहे, हे झालं आहे पंचामृत. तसेच फुले आणि बेलपत्र कमीत कमी 3-11 जी कुठे फाटलेली नसावीत. म्हणजे आता हे बघा, एक दोन माझ्याकडे ते फाटलेली आहे, पण बेलपत्र काळजी घ्या की ती फाटलेली नसं. धोत्राचे फूल जे मी तुम्हाला दाखवलं होतं आत्ताच, काटेरी, तशीच पांढरी फुलं आणि अपराजितेची फुलं हे महादेवांना खूप प्रिय आहे. तसेच सफेद चंदन म्हणजे विभूती मी जे तुम्हाला दाखवली, किंवा अष्टगंधा, हेच लावायचं. हळद कुंकू लावायचं नाही. अक्षदा किंवा अखंड न तुटलेले तांदूळ व्हायचे. ठीक आहे. यावेळी शिवमूठ तीळ होती, त्यामुळे तीळ व्हायचा. हळद कुंकू फक्त पार्वतीलाच लावायचं. तसंच भस्म लावण्यासाठी भस्म म्हणजेच तुम्हाला माहिती आहे का, भस्म महादेवाला चितेवरची जळती लखलखती राख म्हणजेच ती भस्मसुद्धा लावली ना, तर महादेव खूप प्रसन्न होतो असं म्हटलं जातं. तसेच आरती आणि नैवेद्य हे सुद्धा दाखवायचे. तूप किंवा तेलाचा दिवा दाखवू शकतात. अगरबत्ती किंवा धूप पण लावू शकतात. कापूर हा आरती वेळी लावायचा. नैवेद्य म्हणजे नैवेद्य काय द्यायचं, फळांचे ताट, श्रुतीची फळे, पेढे किंवा गडी साखर आणि सुपारी आणि विड्याचे पानसुद्धा ठेवायचे.
पहिला गुरुवार तांदूळ, दुसरा गुरुवार तीळ, तिसरा गुरुवार मूग आणि चौथा गुरुवार जव, म्हणजे जव तुम्हाला माहीतच असेल. पाचवा गुरुवार सातू किंवा पांढरा जव. हे प्रत्येक सोमवारी तुम्हाला अर्पण करायचे आहे. तसेच पाणी, दूध, फळ, बेलपत्र, पांढरी फुले, अक्षदा ह्यासुद्धा तितक्याच आपल्याला आवश्यक आहे. महादेवाचे सोपी पूजा, त्यांची विधी खूप असं यूट्यूबवर आहे, तुम्ही बघू शकता. पण आपल्याला इतका वेळ नसतो, तर धावपळीमध्ये तर तुम्ही साध्या आणि सोप्या पद्धतीने करा. खूप काही करू नका. मला इतकंच म्हणायचं आहे की जप नाम मात्र नक्की ठेवा. माझी एकच विनंती आहे, जप नाम असेल तर खूप काही असू शकते. श्री स्वामी समर्थ. त्यानंतर आरती झाल्यानंतर मी जपमाळ करून घेतली. जपमाळ 108 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हटला. तुम्ही महामृत्युंजय मंत्र म्हटला तरी चालेल, तो नित्यसेवेमध्ये आहेच. ठीक आहे. त्यानंतर मी अशी पूजा करून घेतली. आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. भेटूया एका नंतरच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. मी असेच पूजेचे व्हिडिओ तुम्हाला टाकत राहील. मला व्ह्यू मिळो किंवा नाही मिळो, मला काही फरक पडत नाही. फक्त माझी सेवा स्वामीपर्यंत आणि स्वामी भक्तापर्यंत पोचली पाहिजे, आणि ते पण स्वामी भक्त आपल्याशी जुळले पाहिजे. हाच एकमेव आपला उद्देश आहे. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. नंतर एका छोट्याशा ब्लॉगमध्ये भेटूया. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त असेल तर स्वामी कृपेमुळेच सगळं काही आपल्या लाईफमध्ये घडतं असं समजून सगळे संकट सहन करायचे. श्री स्वामी समर्थ.